आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. नाशिक येथे नुकतेच निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांची सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय, मानवी हक्कांचे संरक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, नागरिकांच्या हक्काचे संरक्षण, प्रशासनाकडून अपेक्षित असलेली पारदर्शकता आणि सामाजिक प्रश्नावर संघटितपणे काम करण्याची गरज यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ मीना सोनार, पोलखोल टाइम्सच्या मुख्य संपादिका सौ अनिता शहाणे, दैनिक भूगोल उपसंपादक ज्ञानेश्वर साबळे, फलटणचे सामाजिक कार्यकर्ते बबनराव कुलथे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र माळवे, सामाजिक कार्यकर्त्या सौ स्वाती मुंडलिक तसेच ह्युमन राईट्स ऑफ फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र शासन समन्वयक राजेंद्र कुलथे शिरूर आदी उपस्थित होते. अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी सामाजिक प्रश्नावर सकारात्मक आणि कायदेशीर मार्गाने काम करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींमध्ये समन्वय वाढून जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. ही सदिच्छा भेट सामाजिक बांधिलकी, जनहित आणि नागरिकांच्या हक्कासाठी भविष्यात अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. सिटी लाईन साठी प्रतिनिधी रुपाली भालेराव, नाशिक. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.